महत्त्वाची बातमी, पुणे विद्यापीठ परिसरामधील उड्डाणपूल जूनमध्ये पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। विद्यापीठ चौकामध्ये दुमजली उड्डाणपुलाचं काम जे आहे ते सध्या सुरूच आहे। जूनमध्ये पूल वाहतुकीसाठी सुरू होणार का, हा प्रश्न विचारला जातोय। पुणे विद्यापीठ परिसरामधील उड्डाणपूल जूनमध्ये पूर्ण होणार का, हा उड्डाणपूल जूनमध्ये सुरू होणार का, असा सवाल उपस्थित होतोय। विद्यापीठ चौकामध्ये दुमजली उड्डाणपुलाचं काम हे अजूनही सुरूच आहे। पुणे विद्यापीठ परिसरामधील उड्डाणपूल जूनमध्ये पूर्ण होणार का, विद्यापीठ चौकामध्ये दुमजली उड्डाणपुलाचं काम सध्या सुरूच आहे। वाहतूक कोंडीवर मार्ग म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला होता। ही दुमजली उड्डाणपूल जो आहे तो बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र जूनमध्ये हे उड्डाणपूल जे आहे ते खुलं होणार होतं, मात्र अजूनही याचं काम सुरू आहे। त्याच्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पुणे पिंपरी चिंचवडमधील नागरिक जे वाहतूक कोंडीने हैराण झालेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। खरं तर पुणे विद्यापीठ चौकातील जो ब्रिज आहे त्याच्या उद्घाटनाला जून अखेरची तारीख जी आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे जून अखेरपर्यंत हा पूल जो आहे तो सुरू होऊ शकतो। खरं तर ही वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी खरं तर दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। पुणे विद्यापीठ चौकात सध्या दुमजली फ्लायओव्हर उभारला जातोय। जून महिन्यात वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो खुला होणार आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगर प्राधिकरण विकास प्राधिकरण मार्फत राबवण्यात येतोय। 55 मीटर इतकी तर रुंदी साधारणतः 18 ते 20 मीटर इतकी आहे। या पुलाचा एकूण 72 आधारस्तंभ जे आहेत त्याचं काम जे आहे ते सध्या पूर्ण झालेलं आहे। जून अखेरपर्यंत तरी हा पूल खुला होतो का नाही हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे।